कालच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं चेंजेस केले होते विदिन द स्टेट अँड ॲक्शन टू मेक इट अ लिटल बिट मोर युजेबल, व्हेरी युजेबल. आणि तो व्हिडिओ आपण अपडेट याच्यामुळे नाही केला कारण तो खूप छोटा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं परत एकदा रिवाईज करू आणि नंतर पुढचा पार्ट जो आहे तो बघूया. सो लेट अस सी द फर्स्ट चेंज. पहिले तर आपण नंबर ऑफ केसेस कमी केले होते. आपण इथे 8 केसेस घेतले होते फॉर 2 स्टेट्स, फर्स्ट स्टेट अँड फर्स्ट काउंटर, सेकंड काउंटर. आपण सेकंड काउंटरला थोडंसं कमेंट आउट केलेलं आहे. So now we are operating on just the first counter itself. Then we have created 4 different buttons and one more use reducer hook for the second counter, let us say. So first we have count, and now we are having count 2, which represents the new counter, and the dispatch 2 method, which will be called while increasing or decreasing the value of new counter. This dispatch 2 will internally called reducer function itself. तोच फंक्शन जो आपण पहिले कॉल केला होता तो. बट नाउ it will change the value of this state only, because this reducer function will return the value which will be stored in this counter2 variable. आणि त्या counter2 मध्ये फर्स्ट काउंट नावाची प्रॉपर्टी ती आपण प्रिंट केलेली आहे. That is it. Now we are calling dispatch2 every time and we are passing the same cases, same types and same values. तर आपण हा चेंज बघितला होता. आता आपल्याला काय करायचंय, आता इथपर्यंत आपण काय केलं की एकच कंपोनंट आहे, एकच कंपोनंट मध्ये आपण जे काही काम करायचंय ते केलं, स्टेट इथे डिक्लेअर केल्या, एव्हरीथिंग इज डन हिअर, आणि आपण त्याला इथेच डिस्पॅच वगैरे करतोय. ठीक आहे, बट नॉट एव्हरी टाइम दिस, आय मीन ॲप्लिकेशन एवढं सिम्पल नसतं. प्रत्येक वेळेला एवढं सिम्पल कंपोनंटमध्ये सगळं मॅनेज करायला भेटणार नाही. यू विल नॉट बी हॅव्हिंग दिस मच लक्झरी इन युअर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. सो what we will do is we'll create some arbitrary case, like we have a parent, then its child, then it is then its grandchild. Okay, तसं आपण यूज कॉन्टेक्स्ट एपीआय साठी, सॉरी नॉट यूज कॉन्टेक्स्ट एपीआय, कॉन्टेक्स्ट एपीआय साठी आपण बघितलेलं की एबीसी च्या पॅरेंट असतात, बी चा चाइल्ड सी, नंतर लाईक सो सो ऑन. लेट अस ट्राय टू क्रिएट दॅट अगेन. आय गेस मी माझी पूर्ण स्क्रीन शेअर केली असेल. आर यू एबल टू सी पेंट? येस. तर आपण एक सिनॅरिओ बघितला होता की एक ॲप कंपोनंट असेल, ॲप कंपोनंटचे काही चाइल्ड असतील, लाईक दिस, ए बी ओ ओ. हा असा काहीतरी आपण सिनॅरिओ बघितला होता ऑलरेडी. ठीक आहे. Now what we will do is we will make it a little bit simpler. एक सेकंड. ठीक आहे, हा आपण काहीतरी सिनॅरिओ बघितला होता. विल मेक इट अ लिटल बिट सिम्पलर. विल क्रिएट ओनली okay, sure, cool. What we will do is we'll remove all this. ठीक है. What I'm trying to do is one parent, its child, and then its grandchild. So let us say this is app component. This is component A, and this is component B. All right.
सो असं काहीतरी डिझाईन करत आपल्याला की ती जी फंक्शनॅलिटी आहे ती शेअर होईल अक्रॉस ऑल दी कंपोनंट्स. म्हणजे कंपोनंट ए मध्ये पण, कंपोनंट बी मध्ये पण, आणि कंपोनंट बीचा पण एखादा चाइल्ड असेल तर त्यामध्ये पण. तर एक ऑप्शन तर आहे प्रॉप ड्रिलिंग, जी की खूप किचकट आहे. अँड वी हॅव सीन अ सोल्युशन फॉर प्रॉप ड्रिलिंग विच इज कॉन्टेक्स्ट एपीआय. So we'll use context API with hooks. So which hook we will use? Use context hook. Okay. So ते करण्यासाठी बेसिकली आपल्याला कॉन्टेक्स्ट क्रिएट करावं लागेल, प्रोव्हायडर क्रिएट करावं लागेल आणि कन्झ्युमर क्रिएट करावं लागेल. विथ यूज कॉन्टेक्स्ट वी डोंट हॅव टू क्रिएट द कन्झ्युमर्स. कन्झ्युमिंगसाठी आपल्याकडे यूज कॉन्टेक्स्ट हुक आहेच ऑलरेडी. सो ॲटलिस्ट कॉन्टेक्स्ट आणि प्रोव्हायडर ह्या दोन गोष्टी आपल्याला क्रिएट कराव्या लागतील. सो लेट अस हेड बॅक टू अवर कोड. Do we have context here somewhere? Context API. No, we don't have context. Cool, no issues. We'll create a file. Let us say counter context.txt, tsx, sorry. Now this counter context will be a simple. Let us copy some code from our reducer file. Let us copy this. We will need initial set as well. Okay, now this in counter context. आपल्याला ह्याला शेअर करायचं, राईट? सो व्हॉट वी विल डू इज ओके. सो एक्सपोर्ट, नो नॉट हियर. कॉन्टेक्स्ट क्रिएट करायचं, राईट? रिॲक्ट मधून कॉन्टेक्स्ट. लेट अस इम्पोर्ट रिॲक्ट फर्स्ट. Or else we can, let us import create context from React. ठीक आहे. अँड इथे आपण काय करूयात, const counter context, right? Counter context equals create context. It will need some default value which will be an object. Okay. So आपण context create केला. Now we'll have to create providers. तर आपण provider साठी काय केलं होतं? I guess even if we don't create providers, we will not have to do anything. Let it be. But do we need state here? Yes, I guess we will need state. Okay, wait. So we will need this function dispatch. आपल्याला ते use reducer पण use करावं लागेल इथेच. So we'll copy the code from reducer itself. हे पण लागेल नाही का आपल्याला? But for this, we'll just copy one of them. Let's get back to this and here. Let us import use reducer as well. ठीक आहे. आणि what else do we need? We have used this one here.
इनिशियल स्टेट हिअर अँड डिस्पॅच अँड काउंटला आपल्याला यूज करावं लागेल. कूल. लेट अस क्रिएट अ प्रोव्हायडर ऑल्सो. कॉन्स्ट काउंटर प्रोव्हायडर इक्वल टू काउंटर कॉन्टेक्स्ट डॉट प्रोव्हायडर आणि याला काही करायची गरज पडेल का? नो. व्हॉट इफ आय डू इट हिअर? आपल्याला काउंट अँड डिस्पॅच लागेल नाही का? Let us see if this is a function. What else can we do? Let me just try to return dot provider value counter stage equal to no value मध्ये पण आपल्याला why the buttons are not working, not responding. Give it some time, it will respond. The application is not responding. Why? सो आपल्याला व्हॅल्यू मध्ये काही गोष्टी द्याव्या लागतील. काउंटर स्टेट अँड काउंटर डिस्पॅच, राईट? What else are we going to get here? If this works, then okay. If it not, like if it doesn't work, we'll have to create counter. We'll have to move the code provider count context not provider, right? आणि हे इथे क्लोज करावं लागेल. Come on. Binding student repository has the any. It's never use. लोड होते ते, थांबा थोडस. It will load in some time. Export default counter context counter provider and what is this? Cannot find name children. Okay. Seems to be fine. Let us try to import it here. I'll explain everything. Just don't the default counter from components slash
counter context. What else are we going to need? We don't need this. In the app component, we will need counter dot counter provider, and इथे आपण component A बी बनवलंच नाही. Let's create. आपल्याला reducer पाहिजे नाही का? की या component मध्ये hooks मध्ये let's create a reducer. And we'll just move this here. Okay, everything seems to be fine. या reducer मध्येच आपण एक component A बनवू. Component A.tsx, which will be a simple functional component, and one more component B.tsx, which will be again a simple functional component. आता इथं आपल्याला काय करायचं, component B ला call करायचं, right? Let us import it here. And component B मध्ये आपल्याला काय यूज करायचंय, आपण जो पास केलेला कॉन्टेक्स्ट आहे तो, which is counter context मधले counter state and counter dispatch. Cool, fine. React rules, search for keyword more than, okay. Use reducer cannot be called at the top level. React must be called inside a React function component or custom React hook. All right. So one more thing in this context. या context मध्ये एक change आहे. Okay, according to rules, we can call hooks inside functional components or inside custom hook. तर आपण custom hook तर बघितले नाही. But we can call it inside a functional component. I guess the best component for that is app component. App component is indeed a functional component. So let us move the code from this. Let us move the entire code as of now to app.tsx. Inside a functional component, right? Let us move the entire component code. आता आपण पहिले पण बघितलं होतं की इनिशियल स्टेट हे दोन इंटरफेसेस आणि रिड्यूस फंक्शन फक्त बाहेर होते. कंपोनेंटच्या आत आपला यूज रिड्यूसर फंक्शन होता. सो वी विल कट this from here and we'll paste it right here. याला import करावं लागेल. Import it. And one more, sorry, not here. Create context and all, will import it again. Create context for React. Okay. And what else do we need? आता आपल्याला याची गरज पडणार नाही. We'll directly pass it. So inside this, create context. आता आपल्याला काय करावं लागेल, counter context dot provider करावं लागेल. Counter context dot provider. त्याला व्हॅल्यू पास करावं लागेल. व्हॅल्यू वुड बी अन ऑब्जेक्ट. त्यामध्ये काउंटर स्टेटची व्हॅल्यू असेल काउंट आणि काउंटर डिस्पॅचची व्हॅल्यू असेल डिस्पॅच. आणि त्याच्या आत असेल आपला कंपोनंट ए. Okay, and we will have to, we'll delete this file. We don't need it anymore.
फाईल आणि आपल्याला इम्पोर्ट स्टेटमेंट चेंज करावं लागेल का तर ती फाईलच आता एक्झिस्ट नाही करत. अँड इथे खूप सारी अनयुज्ड इम्पोर्ट्स आहेत. वी विल रिमूव्ह इट. ठीक आहे, तर आपण काय केलं, जसं आपलं होतं पहिलं इनिशियल स्टेट, हे दोन इंटरफेसेस, रिड्युसर फंक्शन जो होता तोच आहे ऑलरेडी. ठीक आहे, देन वी हॅव आवर ॲप कंपोनंट. ॲप कंपोनंटमध्ये आपण फक्त काही गोष्टी इन्क्लूड केल्या आहेत, जसं की अगेन हे पण ॲज इट इज आहे, फक्त क्रिएट कॉन्टेक्स्ट आपण बनवलेला आहे आणि त्या कॉन्टेक्स्टला यूज करून प्रोव्हायडर बनवलेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की हे थोडंसं किचकट आहे, यू कॅन कट दिस थिंग. यू कॅन क्रिएट अ प्रोव्हायडर हिअर अँड यूज द प्रोव्हायडर, तर सेमच होईल. ठीक आहे. All right, now I think everything should be okay. Counter context where it is, it doesn't. Okay, थांबा आपण त्याला थोडंसं स्टॉप करून परत चालू करू. आय गेस खाली आलं होतं, नो वॉर्निंग्स, नो इश्यूज, बट स्टील. आणि आपल्या बी कंपोनंट मध्ये आपल्याला चेंज करायचे. आता बघा, बी कंपोनंट मध्ये आपल्याला काय करायचंय, कॉन्टेक्स्टला यूज करून दोन गोष्टी तिथे यूज करायच्या आहेत. जसं आपण बटन यूज केलेले बघा, ते बटन आपल्या इथे यूज करायचे कंपोनंट बी मध्ये. सो व्हॉट एल्स कॅन वी डू, आपण जे बटन बनवले होते आपल्या रिड्युसर नावाच्या फाईलमध्ये, इथे ते बटन्स आपल्याला यूज करायचे आहेत. सो विल कॉपी दिस बटन्स. ठीक आहे. Alright, do we need this? Wait, we don't need this extra div. आता dispatch नावाचे ते काही नाहीये म्हणून ते थोडंसं इश्यू देत आहे. So what can we do? We can use the use context hook. Use context. इथे आपल्याला कॉन्टेक्स्टचं नाव पास करायचं आहे. कॉन्टेक्स्टचं नाव काय आपल्या, काउंटर कॉन्टेक्स्ट. Okay, let us import it. But while importing, where the app.tsx export, let us export it here. Oh, not like this. Export const. Can we use it here? Wait. Modifiers cannot appear here. Wait. Okay, we'll just do one thing. Export default with this counter context. Can we do it here? Not. If not, let us try to do this. Okay, now it seems to be cool. Okay, and this component B, let us try to import it. आला का? Yes. आता काउंटर कॉन्टेक्स्ट काय रिटर्न करतोय, लेट अस काउंटर. इथे आपल्याला डिस्पॅच करताना काउंटर डॉट काउंटर डिस्पॅच नावाचे फंक्शन नाही, डज नॉट एक्झिस्ट. ओके, कूल. तर आपला जो डिफॉल्ट व्हॅल्यू आपण दिलेला आहे इथे आपल्याला चेंज करावं लागेल अकॉर्डिंग टू दिस. आता आपल्याला काउंट भेटणार नाही, सो 0.
अँड विल हॅव अ फंक्शन जिथे काहीच होत नाही, लाईक दिस. आय स्टेटस, ठीक आहे, काउंटर स्टेट राईट. टाइप आय स्टेट कॅनॉट बी असाइनेबल टू टाइप नंबर. काही काउंटर स्टेटची टाईप दिली आपण. आय स्टेट फर्स्ट काउंटर. त्यात काय घेतलं आपण, काउंट घेतलेलं आहे. ओके, लेट अस चेंज इट अ लिटिल बिट. फर्स्ट काउंटर ची व्हॅल्यू 0 आता तरी. हां, अँड डिस्पॅच करताना डू वी नीड समथिंग एल्स. इथे एरर आलाय ना, काय आलाय, इज नॉट असाइनेबल टू टाइप void. ओके, अगेन डिक्लेअर्ड हिअर. याचा टाईप काय आहे, रिएक्ट ऑफ डिस्पॅच ऍक्शन. Okay, let's go to ChatGPT now. It is too taking too much time. We don't have. Uh-oh. Use reducer with use context. Let us see, let us see, let us see. We have action type, cool, no issues. App context, create context, state dispatch, dispatch. What else independent find? Hmm. App reducer, initial state. Okay, that's okay. State and dispatch. What is the state? State is stage, and dispatch is this dispatch. Okay, this is the state and this is the dispatch. Um. Okay, let us create this. Pivot is the ChatGPT. त्याला रिटर्न कुठे केलं त्याने, केलंच नाही. एक्सपोर्ट 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 एक्सपोर्ट. Leave it. This much we need while creating context. Where are we creating the context here? State is I state, and dispatch from React. Action, 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 action. Wait, याचा टाइप काय आहे, I action. ठीक है. And what else we need? Okay, just remove everything here. इथे आपल्याला दोन गोष्टी द्यायच्या आहेत. One is the count and one is the dispatch. Again, आता याचं काय म्हणणं आहे, our count is not type in I state. Okay, state कसा घेतलेला आहे, सिंपल. सिंपल सिंपल तर गेलं पाहिजे. आणि ठीक आहे, नॉट नो.
Well, the count is not assignable to iState, right? Object element specified unknown types. Count does not exist in type. State dispatch. Dispatch is okay. What about count? Count doesn't exist. तो क्या exist करता है first counter? Type by state. First counter of type count. आता हे नको बोलू की first counter पण exist नाही करत. With JSX, it is very easy. Let us do something here. Able to provide the value due to type checking. Let us see what answer is gets. It seems like there is a small issue in your usage of. You'll need to provide an object with correct structure, including state and dispatch here. Corrected code. Okay, action is the same, state is the same. This is also same. This also same. This is also same. Um, default. Okay, cool. काउंटर कॉन्टेक्स्ट क्रिएट केला डिस्पॅच स्टेटमेंट डिस्पॅच आपण आय गेस हेच केलेलं आहे स्टेटमेंट डिस्पॅच ठीक आहे अनडिफाईन्ड डिफाईन्ड ओके आणि ते स्टेट डिस्पॅच okay let us copy this much let us keep it here and let us use it here okay okay now the value provided includes both state and dispatch provides matching the expected structure okay same नाव पाहिजे त्याला what else is required component B हा इथे घेऊ शकतो आपण आता counter.dispatch same thing goes with everyone oh this is called as optional chaining which we'll talk about later as of now let us try to ठीक आहे हे तर होईल बट आपल्याला ऍप कंपोनंट मध्ये दाखवावं पण लागेल नाही का की काउंटरची व्हॅल्यू काय लेट अस यूज h2 tag for counter counter is state dot first counter okay everything now what should happen पहिली गोष्ट तर हे काउंटर जे आपण लिहिलेलं आहे ते कुठे आहे ऍप कंपोनंट मध्ये आहे सी ऍप ऍप component okay we can't use the arrow app component चा counter आहे this let us save this and see this is an app component आणि हे जे बटन्स आहेत हे बटन्स आहेत component B मध्ये ऑलराईट तर आता component B मधल्या मी इन्क्रिमेंटला जर कॉल केलं म्हणजे या बटनवर जर क्लिक केलं तर ह्या काउंटरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली पाहिजे ॲज पर अवर कोड लेट अस ट्राय सी इफ आय एम प्रेसिंग द बटन विच इज इन component B ॲप component मधल्या काउंटरची व्हॅल्यू चेंज होते इफ आय एम प्रेसिंग डिक्रीमेंट and same goes with all the extra buttons तर आता आपण केलं काय ते आपण बघू
ऑर एल्स जर आपल्याला वाटत असेल कंपोनंट बी चा आपण काउंटर आपण बघायला पाहिजे, काउंटर इज काउंटर डॉट स्टेट, राइट, डॉट फर्स्ट काउंटर. See, if I increment it, it is incrementing everywhere. Okay, so this is I mean, we are able to do this with the help of context. First things first. दुसरी गोष्ट, आता एकदा परत आपण बघू की आपण ते कसं सेटअप कसा केला. काही गोष्टी पहिल्यापासून होत्या, काही गोष्टी आपण नवीन ऍड केल्या. ऑलराईट. तर सगळ्यात पहिले इनिशियल स्टेट ऑलरेडी होती, हे दोन इंटरफेसेस ऑलरेडी होते. रिड्युसर फंक्शन मध्ये काही चेंज नाही. एक आपण नवीन गोष्ट ऍड केली विच इज दी कॉन्टेक्स्ट, काउंटर कॉन्टेक्स्ट. आणि ह्या काउंटर कॉन्टेक्स्ट मध्ये दोन गोष्टी पाहिजे, एक आहे हा स्टेट जो की आपला स्टेट रिप्रेझेंट करतो, आणि दुसरा आहे डिस्पॅच फंक्शन जे की इंटरनली जाऊन या रिड्यूसर फंक्शनला कॉल करणार आहे. बट ड्यू टू टाईप चेकिंग आपल्याला टाईप देणं गरजेचं होतं, नाही का. सो दिस स्टेट इज ऑफ टाईप आय स्टेट अँड दिस डिस्पॅच इज ऑफ टाईप, अरे डिस्पॅच इज ऑफ टाईप डिस्पॅच आय ऍक्शन. सो दॅट इज वाय आपल्याला हे असं करावं लागलं. अदरवाईज जर ते नसेल तर अनडिफाईंड असेल सगळं. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट एल्स वी हॅव चेंज्ड. हा, नाव चेंज केलं आपण, कारण ते नाव मॅच करत होतं आणि आपले नाव मॅच होत नव्हते. ठीक आहे, इथे पहिले आपण काउंट घेतलेलं आणि डिस्पॅच ठेवलेलं, तर डिस्पॅच ते मॅच व्हायचं, स्टेट आपला स्टेट आणि काउंट मॅच होत नव्हतं. सो वी हॅव चेंज द नेम टू स्टेट, आणि प्रोव्हाइड करताना पण आपण स्टेट पास केला आणि डिस्पॅच पास केला, म्हणजे ह्या दोन गोष्टी ज्या आपल्या यूज रिड्युसर हुकने रिटर्न केले होते त्या आपण पास केलेल्या आहे. तर आता ह्या दोन गोष्टी म्हणजे स्टेट आणि डिस्पॅच या आपण प्रोव्हाइड केले आहे कंपोनंट ए ला. तर कंपोनंट ए आणि त्याच्या सगळ्या चाइल्ड्सला ह्या दोन गोष्टी अवेलेबल असतील ड्यू टू कॉन्टेक्स्ट. ठीक आहे, म्हणजे प्रॉप रिडिंग करायची गरज नाही. ओनली फॉर कंपोनंट ए अँड इट्स चाइल्ड. ठीक आहे, मी जर या प्रोव्हायडरच्या बाहेर काही लिहिलं तर त्याला या दोन गोष्टी प्रोव्हाइडेड नसतील बाय डिफॉल्ट. ठीक आहे, म्हणजे असतील पण त्यांचे व्हॅल्यूज अनडिफाईंड असतील. ठीक आहे. नेक्स्ट, काय चेंज केलं आपण. ओके, प्रोव्हायडरला व्हॅल्यू दिल्या आणि त्याचा चिल्ड्रन आहे कंपोनंट ए. कंपोनंट ए बघितला आपण, कंपोनंट ए मध्ये आपण कंपोनंट बी ला फक्त रेंडर केलेला आहे. कंपोनंट बी मध्ये आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. या सगळ्या गोष्टी इन्क्लुड्स काउंटरला डिस्प्ले केलेला आहे अँड बटन्स घेतलेला आहे फ्रॉम अवर reducer डॉट ESX फाईल. ठीक आहे, अँड हिअर वी हॅव यूज देम. फक्त चेंज इथे काय केले की फक्त डिस्पॅचच्या ठिकाणी काउंटर डॉट डिस्पॅच. आता काउंटर कोण आहे, तर हा काउंटर आहे आपला सी. इथे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे काउंटर स्टेट हे सगळं नाही घ्यायला नाही पाहिजे, सो वी कॅन डू दिस ॲज वेल. जसं आपण स्टेट आणि डिस्पॅचला डायरेक्टली इथे घेऊ शकतो. बट लेटस सी, ऑल डिस्प्ले एलिमेंट आर अनयुज्ड. ओके, इथे काउंटरची ही गरज नाही. ओके, विल हॅव टू. ठीक आहे. नाव what is the issue. Property state does not exist on type state and dispatch undefined undefined. State इथे यायला तर पाहिजे. Now this is not a good practice but still. त्याचा टाईप एनी आहे आणि आपला टाईप आहे दिस. फाईन, वी कॅन डू इट. परत थोडं चॅट जीपीटी केलं तर ते पण येऊन जाईल, बट वी कॅन डू इट डायरेक्टली. ठीक आहे, डिस्ट्रक्चरिंग. सो गेट बॅक टू ओरिजिनल कोड. तर हा ऑब्जेक्ट आपला काउंटर आहे. ऑब्जेक्ट मध्ये काय नाही, ह्या दोन गोष्टी जे मी डिस्ट्रक्चर करायचा प्रयत्न केला आता.
या दोन गोष्टी, स्टेट आणि डिस्पॅच. ठीक आहे. ते टाईप चेकिंगमुळे थोडंसं इश्यू होत आहे. तर त्याच दोन गोष्टी इथे घेतल्या आपण. काउंटर ऑब्जेक्टमध्ये काउंटर ऑब्जेक्ट डॉट स्टेट केलं तर आपल्याला हा स्टेट मिळतो. आणि या स्टेटमध्ये आपल्या फर्स्ट काउंटर आहे. वेअर इज दॅट? सी, या स्टेटमध्ये फर्स्ट काउंटर नावाचा एक आय मीन प्रॉपर्टी आहे. ती आपण इथे प्रिंट केली. अगेन काउंटर ऑब्जेक्टमध्ये डिस्पॅच फंक्शन पण आहे. तर त्या डिस्पॅच फंक्शनला कॉल होईल जेव्हा जेव्हा आपण ते बटन क्लिक करू. सो दिस इज व्हॉट वी कॅन डू विथ यूज कॉन्टेक्स्ट अँड यूज रिड्युसर. इन फ्युचर आपण डिडक्स बघू. त्यात ह्या दोन गोष्टी तुम्हाला खूप हेल्प करतील टू अंडरस्टँड डिडक्स, कॉन्टेक्स्ट API अँड रिड्युसर विच वी हॅव यूज्ड राईट नाव. ठीक, इथपर्यंत काही इश्यू? इथपर्यंत काही इश्यू? बाकी सगळा कोड तो ऑलमोस्ट सेम होता. काही चेंजेस जे की कॉन्टेक्स्ट क्रिएट करणं, प्रोव्हायडर क्रिएट करणं, प्रोव्हायडरला गोष्टी पास करणं, त्या फक्त चेंज आहे. आणि इथे कन्झ्युम करताना त्यास थोडंसं वेगळं कन्झ्युम केलंय. आपण पहिले डायरेक्टली डिस्पॅच फंक्शनला कॉल करायचो. इथे फक्त आता काउंटर ऑब्जेक्ट डॉट डिस्पॅच करतोय बस. And that is it with our today's code. Alright, let us stop the recording and